तो 12 वर्षामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काय बदल झाले ते थोडं अपेक्षित आहे. हो सांगतो. आता माझी केस माझं व्हायच्या अगोदर तुम्हाला सोलापूरकडे येतोय ना, सोलापूरकडे येतोय. पण मी आता आपल्याकडं माझी संपल्यानंतर येतो ना. मी मोदींचं देशातलं काम सांगतोय, राज्यातलेही सांगेन आणि आपल्या जिल्ह्यातलेही सांगेन. त्यामुळं या ज्या योजना आहेत सोलापूरच्या माध्यमातून आपण म्हणलं असेल, विमान सेवा चालू झाली. त्याच्या अगोदर विमानतळ झालं होतं, विमानतळाचं उद्घाटन मोदीजींनी केलं, विमान सेवा चालू झाल्या. तुम्ही म्हणा पुन्हा आता डे नाईटचं काय झालं, विमान सेवा चालू राहील याचा विषय नक्की. विमान सेवा चालू पुढे पण राहील, भविष्यात पण राहील. आज IT पार्कच्या माध्यमातून याची प्रगती आपण बघतोय. खास करून सोलापूर जिल्हा आज बघतो आपण. सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्याचं उभं राहिलेलं जाळं आपण बघितलं तर कधी आपण स्वप्नात बघितले नव्हते असे मोठे मोठे हायवेज आज आपण या सोलापूर जिल्ह्यातनं गेलेलं आपण बघतोय. आज आम्ही सगळ्या देवस्थानचा, कारण सोलापूर एक धार्मिक क्षेत्र असणारा हा जिल्हा आहे. याच्यामध्ये अक्कलकोट असेल, त्याच्यामध्ये आई तुळजाभवानी, आता दुसरा जिल्हा आला पण आई तुळजाभवानीचं मंदिर असेल, पंढरपूर असेल, अगदी सिद्धरामेश्वराची नगरी असेल, याच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये झालेलं काम असेल, या अगदी कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प, सांगोल्यासारखा तालुका असेल आज दुष्काळ मुक्तीकडे चाललेला आहे. त्यामुळं अशा अनेक भागामध्ये क्षेत्रामध्ये झालेलं काम आपण या माध्यमातून जिल्ह्यासाठी आपण बघतोय. आणि ज्या ज्या योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेचा आपण लाभ बघितला असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका जेव्हा आपण ठेवली तेव्हा खूप मोठ्या संख्येनं प्रधानमंत्री आवास योजनेची घरं किंवा तात्कालीन लाभार्थी 100% लाभार्थ्यांना वंचित असणारे लोक किंवा प्रतीक्षा देत असणाऱ्या लोकांना घर देण्याचं काम केलं. आता ह्या ज्या योजना झालेल्या आहेत, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, याही माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी मी जी योजना सांगितली ना त्या प्रत्येक योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्याला झालेला आहे. त्यामुळं आयुष्यमान भारत योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. घर तिथं शौचालय तोही विषय आहे. त्या प्रत्येक ठिकाणी या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं सगळ्या योजनेचं स्पेसिफिक 12 अशी कामं आपल्याला सांगता येतील का 12 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली सोलापूरात झालेली? कुठली? सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालेली अशी 12 काही कामं आपल्याला सांगता येतील स्पेसिफिक? जनरल तुम्ही जे सांगताय ते देशभरात सगळीकडे झालेलं आहे. बरं, आता वेगळं तुम्हाला काय पाहिजे असं सांगा. मला कुठलं काम अपेक्षित सांगा.